पण गेल्या वेळेस मी काय महत्त्वाच्या गोष्टी सांगत होतो आणि तिथं दावीद राजा काय करतो, काय म्हणतो आणि हे तुम्हाला सांगितलं. आणि विलाप करू नका, आनंद करा, देवबाप हर्षरूपी वस्त्र देत आहे वगैरे वगैरे 30 स्तोत्रामध्ये. शेवटच्या वचनाकडे मी आलो, तिकडे संपवलं होतं. तिथून थोडं पुढे मी नेणार तुम्हाला. तिथं म्हटलं की यासाठी की माझ्या आत्म्याने तुमचं काय करावं, गुणगान गावं, गप्प राहू नये. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे काय करील, उपकार स्मरण करेल. 30-12 वचन वाचलं. आणि आज जे आपण वचन वाचलं 32वा स्तोत्र, त्यातलं पण शेवटचं वचन 11 वचन. अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई काय करा, मन आनंद करा. शेजाऱ्याला सांगा आनंद करा. सांगा सांगा सांगा, बोलायचंच, बोलले गप्प बसायचं नाही. हां, आनंद करावं. काय ब्रदर, प्रॉब्लेम आहे का, काय टेन्शन आहे का, चिंता काळजी प्रश्न असू दे, असलं तर तुम्ही बरं नाही म्हणा, पण मला माहिती असतंच. आम्ही काय ना काय तर आहे आपल्याकडं, हे की नाही. जोपाना आम्ही या शहरामध्ये आहोत, देहामध्ये आहोत, आमचे प्रश्न असतात, समस्या असतात, असू द्या. कारण शारीरिक असतील, मानसिक असतील, कौटुंबिक असतील, वेगवेगळ्या प्रकारचे असतील, वॉटेवर. पण इकडे परमेश्वर म्हणतो की नीतिमानांनो, म्हणजे देवाच्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराच्या ठाई काय करा. हां, फक्त आनंद नाही आहे, त्याला जोडलेला एक शब्द आहे. हां, उत्सव कसा करतो आपण, उत्सव म्हटलेला, उत्सव, सेलिब्रेट. ओके, उत्सव तुम्हाला करता आला पाहिजे. आम्ही काही ठिकाणी उत्सव असतो नाही का, आणि वेगवेगळ्या ठिकाणी तर ते वेगवेगळा आनंद असतो, वेगळा आनंद असतो. आणि देवाने सांगितलं की परमेश्वराच्या ठाई तुम्ही खूप आनंद उत्सव करा, खूप आनंद करा. आणि पुढे म्हटलेलं आहे की आणि सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. गजर म्हणजे जयघोष करा, सारखं सारखं आनंद करा. संत पाऊल म्हणतो की पुन्हा 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 सारखं मी सांगतो, तुम्ही काय करा, आनंद करा. गेल्या वेळेस मी सांगितलं की देव आपल्याला एक वेगळ्या प्रकारच्या स्थितीमध्ये आणतो, आमचा दुःख काढतो, आमचं गोंधळ काढतो, हर्षरूपी वस्त्र देतो, आमच्या जीवनामध्ये आमचा आणि बदलाव करतो आमच्या स्थितीमध्ये. आणि मग त्यामुळं ते का करतो, कधी कधी प्रश्न, दुःख, समस्या काय येतात ह्याची 5-6 कारणं गेल्या वेळेस मी सांगितलं. त्याच्या पुढे जाऊन आज प्रभू काय सांगतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. कारण या परिस्थितीमधून आपण जात असताना आम्ही ज्यावेळेस देवाकडं लक्ष लावतो, त्यावेळेस प्रभू काय सांगत असतो हे आम्हाला कळायला पाहिजे. आपलं जीवन एक वेगळ्या स्थितीमध्ये देवाने आणलेलं आहे, हे कधी विसरायचं नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रभू लक्षात ठेवूया की देवानं तुम्हाला मला आणि उल्हसित राहण्याला सांगितलं, आनंदी उत्सव करायला सांगितलं, आनंदाचा गजर करायला सांगितलं. जुना करार घ्या, नवीन करार घ्या. म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर दुःखी असाल, खिन्न असाल, तुम्ही त्रासलेले असाल किंवा तुमच्या मनामध्ये दडपण असेल तर आणि त्यामध्ये राहू नका, तर त्यातून तुम्ही आनंद करायला सुरुवात करा. हालेलुया. कारण बायबलमध्ये सर्व स्थितीमध्येच आम्ही आनंद करायचा असतो, उपकार स्मरण करायचं असतं. आम्ही स्थिती कोणती का असे ना. आणि म्हणून बायबलमध्ये आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कदाचित आणि दुःखी, नाराज, निराश अशा काही भावनातून किंवा परिस्थितीतून देव आम्हाला नेतो, हरकत नाही. पण ज्यांना माहीत आहे की आणि देव किती चांगला आहे, म्हणा परमेश्वर चांगला आहे. सगळेजण परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया माझ्यासाठी सनातन आहे. हो, तो चांगलाच आहे, तो चांगला आहे आणि चांगलंच करतो, वाईट कुणाचं करत नाही. आमेन. आणि म्हणून ज्या देवावरती आम्ही विश्वास ठेवला, ज्या देवाची आम्ही उपासना केली, ज्याच्या समक्षतेमध्ये आम्हाला आनंद करायला सांगितला, तो आम्हाला नेहमी उत्तेजन, आनंद आणि हर्ष आणि आम्हाला देऊ इच्छितो. योहान कृष्णपाण्याचा 16वा अध्याय आणि 33 वचनामध्ये ज्यावेळेस शिष्यांना प्रश्न पडले, समस्या, आणि त्यांना फार दुःख झालं. 22 वचन वाचन मग 33. याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे, तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल.
तुम्हाला दुःख झालेलं आहे. हालेलुया. आणि तिकडं 16 वचनामध्ये थोड्या वेळानं मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळानं तुम्ही मला पाहाल. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल. 20 वचन. तरी जग आनंद करील, तुम्हाला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा काय होईल? आनंद होईल. आणि मग प्रभू म्हणतो की तुमचा अंतकरण मी आनंदित करेल. आणि शेवटी त्या अध्यायाच्या येऊन शिष्यांशी महत्त्वाची गोष्ट तो बोलत आहे. काय बोलत आहे? 33. माझ्या ठाई तुम्हाला शांती हळू. मिळावी म्हणून आवाज कमी करायचा. मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. ओके. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून. काय मिळावं म्हणून? शांती मिळावं, समाधान मिळावं, तुम्हाला उत्तेजन मिळावं, तुम्हाला एक उमेद मिळावी, तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तुमची निराशा निघून जावी, काहीतरी वेगळा बदलाव तुमच्यामध्ये यावा, सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रकट व्हावं. मग आरोग्य असेल किंवा कदाचित बंधनातून सुटका असेल, वाईट सवयीतून सुटका असेल, व्हॉटेवर ते तुम्हाला मिळावं म्हणून तो म्हणत आहे की तुम्ही काय करा. म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जगामध्ये असताना क्लेश आहे, समस्या आहे, प्रश्न आहे, काहीतरी चिंता आहे, काळजी आहे, हे निश्चित आहे. पण धन्य ते लोक ज्यांना प्रभू माहीत आहे. तो म्हटलेलं आहे की तरी धीर धरा, मी जगाला जिंकलेलं आहे. इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे बट चिअर ऑफ माय सन्स अँड डॉटर्स, किंवा माझ्या लेकरांनो तुम्ही उत्तेजित व्हा, तुम्ही आनंदित व्हा, तुम्ही धीर धरा, चिअर अप असं म्हटलेलं आहे. तुमचं आणि दुःख तुम्ही विसरून जा, काढून टाका, कारण देवानं तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी केलेली आहे. हालेलुया. हे तुम्हाला मला कळावं, हे आम्हाला समजावं प्रभू आमच्यासाठी काय केलेलं आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की धीर धरा. इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे की वाचावर, बट बी ऑफ गुड चिअर, आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड. ओके. चांगला आनंद करा, चांगला धीर धरा, चांगलं संतुलन पावा, चांगल्या प्रकारे तुम्ही आनंदी मन बदला. कारण का की म्हणतो की मी जगाला जिंकलेलं आहे. शिष्यानो आता दुःख करू नका. मंडळी दुःख करू नका. आमेन म्हणता. मंडळी टेन्शनमध्ये राहायचं नाही. मंडळी खिन्न अंतकरण धारण करायचं नाही. कुछ भी होने दो. हालेलुया. काहीही झालं तरी. आणि मग तिकडे म्हटलेलं आहे की बी ऑफ गुड चिअर. दॅट्स अ मॅसेज टुडे. तेवढंच प्रभू तुम्हाला सांगत आहे. बी ऑफ गुड चिअर. आनंद करा. मराठीमध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही धीर धरा, आनंद करा, गेट कम्फर्टेड. तुम्ही प्रभूच्या समक्षतेमध्ये. आणि आपल्या लक्षात ठेवा, देवानं जर आपल्याला आणि तारणदायी कृपा देऊन आमच्या पापाची क्षमा करून पुढे आणलं, तर आम्हाला पुन्हा टेन्शनमध्ये ठेवायसाठी आणलेलं नाही. प्रश्न समस्या असतील ठीक आहे, पण देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की प्रभू त्या ठिकाणी आमच्या संगती असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया की आज प्रभू आम्हाला हे सांगत आहे, कोणी निराश असेल, दुःखी असेल किंवा छळवणूक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, व्हॉटेवर जीही परिस्थिती असेल, लक्षात ठेवा प्रभू तुम्हाला आणि मला म्हणत आहे की चिअर अप, आनंद करा. हालेलुया. उल्लसित व्हा, म्हणजे मन बदला. आनंदी, बायबल सांगता नीतिस्तोत्रामध्ये, आनंदी हृदय हे म्हणा उत्कृष्ट, जोरात उत्कृष्ट. आमची औषधं ढिगभर आहेत. एक माझा मित्र होता, एवढ्या मोठं बरोबर गोळ्या खायला म्हणला, बघ मोठं बरोबर गोळ्या खातो, सकाळी मोठं बरं, संध्याकाळी मोठं बरं. असू दे. आम्ही आमच्याकडे अर्धी मूठ असेल किंवा 4-5 असतील, असू देत, पण आनंदी हृदय ठेवून बघा. आम्हाला ते जमत नाही. का बरं? पुन्हा 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 नवीन करा, जुना करा, सगळीकडे पुढे सांगतो. कारण देर इज अ प्रॉब्लेम अमंगस्ट दिस. काहीतरी समस्या आहे. आम्ही आनंदी राहायला, आमचं मन उल्हसित करायला, आम्ही आनंदाचा गजर करायला आम्हाला होत नाही, जमणं झालं आहे. म्हणून पुन्हा सांगतो मी, आनंद करा. संत पाऊल म्हणतो की, आणि फिलिप्पीच्या पत्रामध्ये मी हे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो, कंटाळा करणार नाही, तुमच्या हिताचा आहे. काय म्हटलं? फिलिप्पी 3 पहिला देवाचा 3रा अध्याय 1 वचन. तो म्हणतो की
तुम्हाला हे सांगण्यामध्ये वाचा 3:1. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. हं. अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे. म्हणा सुरक्षितपणाच आहे माझ्यासाठी. सर्व प्रकारची सुरक्षितता तुम्ही आनंदी राहिल्यामुळे तुम्हाला मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून दुःखी राहून चालणार नाही. दुःखी देव तुमच्यामध्ये आलेला नाही. रडवा देव तुमच्यामध्ये आलेला नाही. तुमच्या प्रश्नावरती समस्यावरती हसणारा देव तुमच्यामध्ये आलेला नाही. तो आनंदी किंवा त्याने आरशे पेरलेला आहे. तिथं म्हटलेलं आहे की संत पाऊल म्हणतो मंडळीला, पुन्हा मी सांगतो तुम्हाला, पुन्हा मी सांगतो. 4था अध्याय पुन्हा सांगतो. तो म्हणतो की पुन्हा लिहिण्यास कंटाळा करणार नाही, कारण तुमच्यासाठी हिताचं आहे, सुरक्षित आहे आणि तुमच्या उपयोगाचं आहे. आणि म्हणून ते आज मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे, हे तुमच्या सुरक्षितपणाचं आहे. बघा तुम्ही आनंदी राहा. जस्ट बी हॅपी. कारणाला सांगणार आहे कधी कधी काय काय झालं त्याच्यामध्ये आनंद राहायला पाहिजे. हालेलुया. पण एवढं लक्षात ठेवा, प्रभू हे सांगत आहे, बी ऑफ गुड चिअर चर्च. सकाळी मी सांगितल्यानंतर आणि एक फॅमिली जाताना म्हटली की पास्टर, आम्ही खूप दुःखी होतो, आमचे खूप प्रश्न होते, आम्हाला काय करायचं समजत नव्हतं, पण बस आज प्रभू बोललेलं आमच्याशी. आमेन. प्रभू बोललेलं आमच्याशी. आणि मग आता आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आता प्रभू आमच्याबरोबर आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही जे प्रभू सांगत आहेत ते फक्त करत जर गेलं ना, तर मी नेहमी सांगितलं, बाबा स्काय इज द लिमिट फॉर ब्लेसिंग्स. आशीर्वादाला पारावार नाही, शांतीला पारावार राहणार नाही. कोणी तुमचे आशीर्वाद अडवणार नाही, चोरणार नाही आणि ते थांबणार पण नाहीत, कारण ते वरून येत असतात. प्रभूने एकदा रिलीज केले की आशीर्वाद ते खोली केलेले असतात. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं. आणि पुढं प्रभू म्हटलेलं आहे की, आणि संत पाऊल म्हणतो की तू सुरक्षितपणाचा आहे. योहानमध्ये म्हटलेलं आहे. आणि तिकडे कारण सांगितलं. कारण काय म्हटलेलं आहे? धीर धरा, उत्तेजित व्हा, कारण जगाला मी काय केले? जिंकलेलं आहे. इंग्लिशमध्ये आय हॅव ओव्हरकम द वर्ल्ड. मी जगाला जिंकलेलं आहे. मी जिंकलेला, हरलेला नाही. आणि तुम्हाला माझ्यामध्ये घेतलं म्हणजे तुम्ही पण आता मंडळी ही जिंकलेली आहे. सैतानी पाशावर तुम्ही जिंकलेला आहात. आमीन म्हणता का? भीतीवरती जिंकलेला आहात. चिंतेवरती जिंकलेला आहात. विजय मिळालेला आहे. एखादं व्यसन सुटत नाही ना, बघा प्रभू काय सांगतो तुम्हाला. हालेलुया. आमेन. आनंदी राहा. प्रभू तू हे सगळं केलेलं आहेस. अहो देवानं सगळं सोडून तुमच्यासाठी एवढं केलं आणि तुम्हाला एवढी छोटीशी गोष्ट करता येत नाही. स्वर्ग सोडला, गौरव सोडलं, बरेच तुम्ही प्राण दिला. आणि काही लोकांना साधं जे व्यसन सोडता येत नाही. मिसरी म्हणा किंवा तंबाखू म्हणा, गुटखा म्हणा, काही जणांना ड्रिंक्स थोडं थोडं घ्यावंच वाटतं. खाओ. म्हणजे तुम्हाला प्रभूनं काय केलेलं ह्याच्याकडे लक्ष नाही. कारण लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच आशीर्वादाला अडकळण ठरतात. आमेन. का बरं देवाचा आत्मा आपल्याला सांगत असतो? का बरं जागा करत असतो? कारण देव आमच्यावर प्रीती करतो. हालेलुया. फक्त व्यसनच नाही, आमचा स्वभाव बदलणं किंवा आमचं मन परिवर्तित करणं, आमच्या जीवनामध्ये सगळ्या स्थित्यंतरामध्ये वचनाप्रमाणे गोष्टी याव्यात. तर हे देवाची इच्छा आहे. तुम्हाला ख्रिस्त सदृश्य देव बनवत आहे. हालेलुया. आणि ख्रिस्ताचं प्रतिबिंब पडलं पाहिजे. बायबल सांगतं तसं. आमेन. तुम्ही नवीन केलं जाता मनोवृत्तीमध्ये, तुमच्या सर्व स्वभावामध्ये. याचं कारण काय की ख्रिस्ताचं प्रतिबिंब दिसावं तुमच्यामधून आणि माझ्यावर. ख्रिस्त दिसावा. शेजाऱ्याला म्हणा, ख्रिस्त दिसावा, ख्रिस्त दिसावा. सांगा ना, ख्रिस्त दिसायला पाहिजे. मी नाही दिसलो तरी चालेल, पण माझ्यामध्ये ख्रिस्त दिसावा. माझा स्वभाव नको, काय बरोबर नाही. माझा जुना स्वभाव काय बरोबर नाही. खरं सांगतो तुम्हाला. आम्ही सांगत नाही आता कसं आहे, पण तुमच्या जवळ असू देतो. आम्ही सगळ्यांचाच काय चांगला नाही आहे. आम्ही म्हणून देवाने नवीन स्वभाव दिला, म्हणून नवीन उत्पत्ती केलं, म्हणून तुम्हाला सहाय्य केलं, म्हणून तुम्हाला. आणि म्हणून लक्षात ठेवा, तो म्हणतो की मी जगाला जिंकलेला आहे. तुमच्या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला जय मिळालाच पाहिजे. हालेलुया. आळसावरती जय मिळालाच पाहिजे.
झोपेच्या आत्म्यावरती जय मिळालाच पाहिजे. जो जास्त झोप येते तो जोरात आम्ही म्हणेल. आळसावरती जय मिळाला, मी डोळे लागतो, मिळालाच पाहिजे. अरे कोणच नाही वाटलं. ओके, धन्यवाद तुम्हाबद्दल आणि जे मला पाहतात बद्दल. ओके, इथं सगळे चांगले लोक बसलेत माझ्यासमोर. मी तुमच्याशी बोलतो मंडळी, जी मला पाहत आहे किंवा नंतर पाहणार आहे. तुम्हाला देवानं मात करणारं सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. तो म्हटलं की मी जिंकलेला आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आहात, तर तुम्ही पण जिंकलेले आहात. तुम्ही विजयी आहात. तुमच्यामध्ये पराजय नाही. ती खिन्नता निघून जाऊ दे, दुःख निघून जाऊ दे, पराजित भावना निघून जाऊ दे. तुम्ही विजयीच आहात हे लक्षात ठेवायचं. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, परिस्थिती तुम्हाला पाहत बसला, आजार दुखणं पाहत बसला, पैसा नाही पाहत बसला आणि कर्ज आहे पाहत बसला, बाकीचे सर्व प्रश्न जर बघत बसला, तर प्रियानो तुम्ही विजयशाली जीवन जगू शकत नाही. म्हणून देवाने काय केलेलं आहे हे बघायचं. हालेलुया. आणि मग मात्र तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मग लक्षात ठेवा, cheer up, धीर धरा, आनंदी राहा. पहिली गोष्ट का बरं? कारण प्रभूनं जिंकलेलं आहे सर्व आणि तुम्हाला विजय दिलेला आहे. हालेलुया. आता तुम्हाला स्ट्रगल नाही पाहिजे. खरं म्हणजे आध्यात्मिक जीवन आता आपल्याला सहज जगता आलं पाहिजे. आम्ही म्हणता का? आध्यात्मिक जीवन म्हणा, प्रार्थना म्हणा, सहज आम्हाला प्रार्थना करता आलीच पाहिजे. वचन वाचणं, वचनाचा अभ्यास करणं करताच आलं पाहिजे. तेच आहे हो. तुम्ही नवीन झाला की हे तुम्हाला करायलाच पाहिजे. आम्ही शरीरामध्ये आहोत, जोपर्यंत शरीरामध्ये आहोत त्यावेळेस खाणं पिणं करतो का नाही? सांगा सांगा सांगा. आम्ही खाणं पिणं करतो नाही का? हे आम्हाला करायलाच पाहिजे. नाही केलं तर काय होईल? कोणतरी म्हणलं गॅस होतो. हो, तो तुमचा भाग आहे, तो होऊ द्या. करायलाच पाहिजे नाही का? अशक्त व्हाल, दुबळे व्हाल. ते सरांनी तिकडे उपोषण केलं, किती दिवस केलं? हां, 22-25 दिवस केलं आहे की नाही? नंतर त्यांना करायला सोडावं लागलं. ओके, असंच आहे आपल्याला. थोडी 2-3 दिवस ठीक आहे, 4-5 दिवस ठीक आहे, पण करायला पाहिजे. कारण दॅट्स अ सिस्टीम. देवानं असंच बनवलेलं आहे. तसं एकदा तुम्हाला आणि नवीन जीवनामध्ये बनवायला आणलं की दॅट्स प्रोटोकॉल म्हणून आपण, हेवनली प्रोटोकॉल. म्हणजे स्वर्गाचं ते मागणं आहे, स्वर्गाचा तो नियम आहे. मग अशी मॅडमने सांगितलं, सरांनी सांगितलं, शब्बात दिवस स्वर्गाचं मागणं आहे. म्हणा दिवस, शेजारी सांगायचं दिवस. बरं, पूर्ण दिवस. पवित्रपणा अर्धा नाही, गिरदा नाही, 2 तास नाही, 3 तास फक्त नाही, 15 मिनटं नाही, 20 मिनटं नाही, 10 मिनटं नाही. किती? बाळासाहेब इथं पूर्ण दिवस बसायचं का? नाही. तुम्ही बसलं तर मला पण बसावं लागतं. ठीक आहे. आपलं मीटिंग प्रार्थना सगळं झालं, आनंदानं आपण वचन स्वीकारलं वगैरे, मग घरी जायचं. पण लक्षात ठेवायचं की आज शब्बात दिवस आहे. अरे मस्त रविवार आहे की नाही? मस्त. आणि रविवारी आपल्याकडे दुसरं काही शिजत नाही. आपल्या आवडीचा विषय आहे तो, त्याच्या विरोधात मी नाही. चांगलं राहा. आम्ही ठीक आहे. पण त्यानंतर पण तुमचा एक पूर्ण दिवस आहे, तो दिवस प्रभूला तुम्ही दिलेला आहे, तो प्रभूचा आहे. तो दिलात तर बाकीचे 6 दिवस तुम्ही आनंदी, चांगली बरकत, चांगली मिळकत सगळं होईल. लोक तेवढ्या दिवसात पण मला काम आहे, मला हे आहे, मला ते आहे, अमकं आहे, तमकं आहे, आणि मग बसतात आठवडाभर रडत. महिना केलं तर शुअर रडणारच ते. पण तसं होऊ नये अशी देवाची इच्छा आहे की नाही? आणि म्हणून वचन शिकणं किंवा आता बायबल स्टडी शिकणं वगैरे, हे स्कूल ऑफ मिनिस्ट्री म्हणून आपण ह्याच्यातल्या स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही शिकवत आहोत. आणि महत्त्वाचं आहे, मी कृपा हा विषय शिकवत आहे गुरुवारचा. ज्याला कृपा कळाली ना, येऊन तो की सर्व कळेल तुम्हाला देवाचं. संत पावलानं सगळं सोडलं, म्हटलं की आता मला कृपा लाभली, बस त्याच्यावरती सगळं चाललं आहे माझं, सेवा सगळं. मी आज जगत आहोत देवाच्या कृपेवरतीच. नियमशास्त्रातून बाहेर काढलं आणि कृपेच्या अधीन केलं. आणि म्हणून तो म्हणतो की म्हणून मी जिंकलेला आहे.
सर्व जिंकलेलं आहे, तुम्ही मी पराजित नाही, म्हणून आनंदी राहायचं. कारण नंबर 2, दुसरं कारण. ओके, मत्ते 9 अध्याय 2 वचन. मत्ते 9:2 लगेच वाचा. मग पहा, काठेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षवादी मनुष्याला त्याच्याकडे आणले. पक्षी कधी माणसाला त्याच्याकडे आणले? तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून हो, येशूनं त्यांचा विश्वास पाहून माणसाला म्हटले, म्हणाला, मुला धीर धर. हा मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. पुढं मग पहा, तिथे शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करीतो. मनात म्हणाले दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, मनातलं कल्पना अंतकरणातल्या गोष्टी ओळखून म्हटलं की वाईटच आहे सगळं. तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना लावा. पुढं कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे असे बोलणे यातून कोणते सोपे. तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे पापांची क्षमा करण्याचा. म्हणून त्या पक्षघाती मनुष्याला म्हणलं की उठ, आपली बाज उचलून घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हालेलुया. आता हा चमत्कार आपल्या सर्वांना माहीत आहे. तिथं महत्त्वाची गोष्ट आपल्या विषयाला धरून त्याला पण म्हटलं की चिअर अप. तो म्हटला की आणि बाबा रे आनंद कर. बाबा रे तो म्हटला की धीर धर. त्याने ह्या त्रासामुळं दुःखामुळे त्याला म्हटलं की बाजेवरती पडलेला आहे, पॅरालिसिस झालेला आहे, कदाचित काय बोलता येते की नाही कोणास ठाव माहीत नाही. चौघं असतील किंवा तिघं असतील, दोघं असतील, त्याला धरून येशू समोर आणलेलं आहे. बायबल सांगतं की येशूनं त्यांचा विश्वास पाहिला. काय पाहिलं? सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये प्रभू काय बघतो? तुमचा विश्वास बघतो. तुमच्याकडे विश्वास असायलाच पाहिजे आणि सर्व प्रकारच्या सर्व परिस्थितीमध्ये त्या अनुषंगाने जीवन जगायला पाहिजे. तर म्हटलं की त्यांचा विश्वास पाहून मग त्याला म्हणाला की मुला धीर धर. विश्वास असला की तो मुला म्हणतो. आमेन. नातं आहे. विश्वास म्हटलं की नातं आहे. देवावरचं नातं तुम्हाला म्हटलं का? आपलं नातं तुटलं होतं, पापामुळं अडभिंत आली, आम्ही दूर गेलो, देवाचा आपला काही संबंध राहिला नाही. पण धन्य आणि तो परमेश्वर ज्याने येशूला पाठवलं आणि येशूच्या बलिदानाच्याद्वारे पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित झाला. हालेलुया. आता तुम्ही येशूच्या घरचे त्याचे लोक आहात. हालेलुया. आणि तो म्हटलं की माझ्या मुला, आणि मी म्हटलं, तो म्हटलं की आणि धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आता प्रभूनं काय काय बघितलं हा एक विषय आहे वेगळा, सांगतो जाता जाता, झाली संपत आली वेळ. बघा इथं पहिली गोष्ट त्यांचा विश्वास पाहिला. आमेन. प्रभू तुमचा विश्वास पाहिल. कोणताही चमत्कार अद्भुत कार्य देवाला अशक्य नाही. चमत्कार, आरोग्य या सगळ्या गोष्टी येशू करतो, आम्ही करत नाही. सेवक कोणताही पाळक करत नाही. आम्ही म्हणता कोणताही पाळक करत नाही. आम्हाला काही करता येत नाही, लक्षात ठेवा. आम्ही कबूल करतो, काही करता येत नाही. आम्ही काही भारी नाही आहे. हालेलुया. पण आमच्यामध्ये एक भारी आहे. हालेलुया. आम्हाला प्रभू माहीत आहे, ज्यानं सांगितलं की मी चमत्कार करणार आहे. येशू म्हटला की मी क्षमा करेन. येशू म्हटला की मी शक्तीने बळ देईन, तुमची परिस्थिती बदलेल. आणि म्हणून मी पाहतो की त्या सगळ्यांचा धीर बघितला, त्या सगळ्यांचा विश्वास बघितला. त्यानंतर शास्त्र आणि परुष काय करू लागले? वाचा पुढचं. कित्येक शास्त्री आपल्या मनात सांगा तिकडे मनात म्हणू लागले. आम्ही उघड बरंच काय बोलत नाही, पण मनात लय बोलतो. बोलतो का मनात? मनात लय बोलतो. लय म्हणजे काय बोलतो? उगीच पाळकीन बाई लय वेळ घेते उगीच. ते पाळसाहेब बसले वाट बघते, हिंमत केली. तिकडे काय म्हटलं की, आणि तो काय म्हटलं कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण करतो. मनात म्हणाले बरं का. मग बायबलनं सांगितलं की आणि त्यांचा कल्पना ओळखून आणि त्या मनात वाईट कल्पना आणता असं म्हटलं. त्या कल्पना कसल्या की ह्या पण माहिती आहे देवाला. कधी लक्षात ठेवा. आणि प्रभूच्या विरोधामध्ये, वचनाच्या विरोधामध्ये किंवा सिस्टीम किंवा हे जे आणि प्रभूच्या कार्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आम्ही बोलतो, काय करतो, मनात जरी आलं
तरी ते दुर्भाषण आहे देवासाठी, चुकीचं आहे ते. आम्ही म्हणून कधीही लक्षात ठेवायचं. हालेलुया. कधीही लक्षात ठेवायचं. प्रेज द लॉर्ड म्हणायचं. काय पटत नाही ना, प्रेज द लॉर्ड. काय म्हणायचं, प्रेज द लॉर्ड. चांगलं झालं प्रेज द लॉर्ड. कधी वाईट झालं, चांगलं वाईट झालं तरी प्रेज द लॉर्ड. कोणी चांगलं बोललं प्रेज द लॉर्ड, कोणी नाही बोललं तरी. तिथं म्हटलं की शास्त्री पुरुष मनात बोलायला लागले. तुमच्या मनात ध्यानात काय चालू आहे ते प्रभूला माहीत आहे, बरोबर. पुढे म्हटलं की त्या वाईट कल्पना होत्या. आपल्या मनात वाईट कल्पना आम्ही करू नये. वाईट गोष्टी कोण टाकतो माहीत आहे का, सैतान टाकतो. देव वाईट गोष्टी मनात घालत, देव चांगल्या गोष्टी घालतो. आणि मग त्यांच्या कल्पना तू म्हटलं की बाबा कोणतं सोपं आहे सांगा. ओके, तो म्हटलं की आणि पापांची क्षमा करण्याचा अधिकार प्रभू आणि परमेश्वराच्या मुलाला किंवा आणि पुत्राला आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला मला कळायला पाहिजे. आणि त्यामुळेच आम्ही आनंदित होऊ शकतो. आमेन. त्यामुळे तुमच्या दुःखावरती मात केलेली आहे तुम्हाला कळायला पाहिजे. तुमच्या आणि कष्टी दुर्बलतेवरती मात केलेली आहे. हालेलुया. आणि इथं असं म्हटलेलं आहे की आणि म्हणून तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. का बरं आनंद करायचा, आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. हालेलुया. तुमच्या पापांची, माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि म्हणून मी मगाशी पण म्हटलं की लीन व्हावं देवासमोर. भरपूर पाप केलं, वाईट गोष्टी झाल्या माझ्याकडून, त्याचं प्रतिफळ निश्चित भोगावं लागेल. आमेन. पण प्रियानो, देव क्षमा करणारा देव आहे. हालेलुया. तो क्षमा करतो. त्याचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. त्याची इच्छा असते की आणि मी पुन्हा त्याच्याकडे यावं, लीन व्हावं, नम्र व्हावं. दाविदाचा म्हटलं की प्रभू येशूबानं माझा पाप मला काय कर, धुवून काढ, मला शुद्ध कर, मला पवित्र कर. माझा आनंद तारणाचा पुन्हा काढून घेऊ नको प्रभूजी. देवाने त्याची प्रार्थना ऐकली. हालेलुया. फ्रेंडो, शाऊल राजानं पण पाप केलं, पण त्यानं तसा पश्चाताप केलाच नाही जसा दाविदाने केला. फरक आहे. आणि म्हणून दाविदाशी देवाने करार केला, त्यांच्या संततीशी करार केला. म्हणून तुम्ही मी करामध्ये लोक आहोत. आणि प्रभू म्हणतो की तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे. येशूचं रक्त याद्वारे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे. म्हणून आम्ही आनंद करावा. नाराज निराश जीवन जगायचं. सांगा पुन्हा ब्रदरला, सिस्टरला. म्हणा काय नाराज आहे का ब्रदर? नाराज आहे का? तरुणांनो खिन्न आहे का? अजिबात काय विशेष नाही घ्यायचा. हालेलुया. आपण दुःखी राहायचं नाही आणि दुसऱ्याला दुःखी करायचं नाही. आमीन म्हणता. आपण दुःखी राहायचं नाही, इतरांना दुःखी करायचं नाही. आपण आनंदी राहायचं, इतरांना पण आनंदी करायचं. हालेलुया. ज्याला प्रभू माहीत आहे, नीतिमान ते गजर करतील तेव्हाच करतील ज्यावेळेस हे करू लागतील. आणि म्हणून प्रियांनो लक्षात ठेवायचं, या व्यक्तीला सांगितलं, आरोग्य दिलं, चमत्कार केला, तू बाज उचलून घरी जा बाबा. ती बाज इथं ठेवू नको, ती कुणाच्या कामाची नाही. ती कुठं तर जाऊ दे भंगारामध्ये. इथं ठेवलं तर कोणी वापरायचं आधी. म्हणलं ती बाज घ्यायची आणि काय कुठं जायचं, घरी जायचं. तिकडे टाका, परत येताना घेऊन येत नाही परत, कारण तुला आरोग्य देत आहे. कारण आमचं काय काय आम्ही घेऊन पण जातो तसंच आणि तसंच घेऊन पण येतो. सांगा की राव, काय झाली वेळ माझी आहे का नाही? का बरं? तू आपला सर्व भार माझ्यावरती टाक, म्हणजे मी तुझा पाठिंबा होईल. म्हटलं का नाही प्रभू? म्हटलं का नाही? अहो कशी भारकांजनो माझ्याकडे या, मी विसावं देईन. मग प्रभूकडून आम्हाला विसावा घ्यायला आला पाहिजे. फेणो. आणि म्हणून लक्षात ठेवा, पाप काढून टाकलं, बंधनं काढून टाकलीत. फेण तुम्हाला एक विजयामध्ये नेलेलं आहे. आणि म्हणून नेहमी आनंद करावा, निराशा येऊ द्यायची नाही. पालक तुम्हाला काय सांगू, काय घडतंय, काय सांगू माझा नवरा कसा बोलतोय, काय सांगू माझी पत्नी कशी बोलते, काय सांगू लोक मला कसे बोलतात. तिकडे बाकीला सांगितले, इकडे सगळे लोक बोलायला की शास्त्री पुरुष येशूला. आमेन. लोक कधी चांगलं बोलतील, प्रेज द लॉर्ड, कधी काय बोलतील, वाईट बोलतील तरी प्रेज द लॉर्ड. आमेन.
लोकांच्या बोलण्यांवरती आपलं जीवन जगायचं नाही, येशूच्या बोलण्यावरती जगायचं. तो काय म्हटला? माझी शांती तुला पुरे आहे, तू आनंदी राहा. हालेलुया म्हटला का नाही? त्या प्रकारे जीवन जगायचं. तिसरी गोष्ट, का आनंदी राहायचं? 6वा अध्याय मार्क 50वा वचन. पटकन सांगतो आणि मग आपण प्रार्थना करू. मग मार्क 6:50 वाचा. कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले. तेव्हा तो त्याला लागलाच म्हणाला, त्यांच्याबरोबर बोलू लागला. हां, बोलू लागला. धीर धरा, मी आहे. तो म्हटलं की धीर धरा, मी आहे. काय म्हटला? धीर धरा. इंग्लिशमध्ये पुन्हा एकदा काय म्हटलेलं आहे? ओके, तिकडे आला तो म्हटला बी ऑफ गुड चेअर, इट इज आय. म्हणा, येशू म्हणतो मी आहे. आम्ही का आनंदीने उल्लसित जीवन जगायचं माहीत आहे का? फक्त एवढं तुम्हाला कळायला पाहिजे, प्रभू म्हणतंय की बाबा मी आहे. त्रासामध्ये आहे का? मी आहे. आजारी आहे का? मी आहे. प्रश्न आहे का? मी आहे. एकाकी वाटते का? मी आहे. कोणी बोलत नाही का? मी आहे. भीती आली का? मी आहे. सगळ्या ठिकाणी मी आहे. इकडे शिष्य घाबरले, त्यांना वाटलं की कुणास ठाव, त्यांचा गैरसमज झाला. येशू यायला लागला, त्यांना ओळखला पण नाही. कधी कधी हे भीती, चिंता, काळजी, दुःखामध्ये राहलो लागला, आम्हाला समजत नाही, कळतच नाही. येशू पण कळत नाही, त्याचं वचन कळत नाही, समजत नाही. तिथं काय झालं आपल्याला माहीत आहे की. आणि मग ते ओल्ली मारता मारता 48 हैराण झालेले त्यांना दिसले, त्याला दिसले वारा तोंडचा होता. नंतर रात्री 4थ्या प्रहरात सुमारे तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. हालेलुया. काय झालेले? हैराण. म्हणा, हैराण झालेले, परेशान झालेले आहे. आज इकडे किती जण परेशान झालेले आहेत किंवा मला पाहणारे किती परेशान आहेत, किती हैराण आहेत. कारण काही का असं ना, आज तुमची परेशानी देवाला काढून टाकायची आहे. हालेलुया. तो संघर्ष, तो स्ट्रगल देवाला काढून टाकायचा आहे. कारण देवाचं सामर्थ्य तुम्हाला द्यायचं आहे, देवाचं आरोग्य तुम्हाला द्यायचं आहे. विश्वास ठेवायला पाहिजे. प्रभू सांगतो त्या वचनावरती उभं राहायला पाहिजे. परिस्थितीकडे बघत राहिला तर हे नाही होऊ शकत. देवाकडे बघाल तर निश्चित होईल. हालेलुया. प्रभूकडे बघाल तर होईल. यासाठी माझं मन, यासाठी कलेश्वराचा पत्र पाऊल म्हणतो की तुमचं सगळं मन, चित्त कुठे लावा? वरील गोष्टीकडे लावा, देवाकडे लावा, म्हणजे सगळं बरोबर होईल. आम्हाला ते जमत नाही. काही काही जमत नाही ना मंडळांना सुद्धा. तेच पावलांना सांगितलं, मन लावायला त्यांना जमतच नव्हतं. कलितीकरांना आत्म्यात चालायला जमना. सुरुवात चांगली केली, आपलं तसंच होतं. कृपेमध्ये मी सांगत आहे ते चांगली झाली सुरुवात, मस्त अभिषेक, लय भारी, करा भाषा करा भाषा करा भाषा. आमेन. आणि आत्ता शिमटे देऊन जागं करायला लागतं आता. आमेन. आम्ही लक्षात ठेवा, तिकडे पॅरालिसिस म्हटलेलं नाही का? आज आध्यात्मिकरित्या मी काय पॅरालिटिक माणूस आहे का हो? पॅरालिसिस म्हणजे माझे हातपाय चालत नाहीत. देवासाठी आमचे हातपाय चालत नाही. पॅरालिटिकमध्ये कधी कधी बोलता येत नाही. पॅराप्लेजिया, हेप्लेजिया, सगळं असं सगळं त्याच्या असं प्रकार आहे. पण ते शारीरिक गोष्टी आहेत. पण आध्यात्मिक मनुष्याचं काय? बरं आहे का आपला मनुष्य? धडधाकड आहे का? अंतर्मी बलवान आहे का? तर हे सगळं असायला पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो की आनंद करा, उल्हासित व्हा. तो म्हणतो की मी आहे. म्हणा, मी आहे. येशू म्हटला, मोशेला म्हटलं की बाबा मी आहे, तो आहे, तू जा, मी आहे तुझ्याबरोबर. आमेन. अब्राहमाला मी आहे. यहोशूआला म्हटला मी आहे. सगळ्यांना म्हटला मी आहे. आमेन. आणि प्रत्येक ठिकाणी मी पाहतो की त्यानं म्हटलं की आहे मुथ्यू. मोशे म्हटलं की प्रभू कोण येणार माझ्याबरोबर, कुणाला पाठवशील? ओके. तो म्हटला की काही नाही, मीच आहे तुझ्याबरोबर. आहे, मी आहे, मी आहे, तो आहे. आय विल बी विथ यू. आणि हेच प्रभूने यांना सांगितलं, मी आहे. आज तुम्हाला हे प्रभू सांगत आहे, आनंद करा, चिरा, निराश होऊ नका, परिस्थितीकडे बघू नका. देव म्हणतो की मी आहे बरोबर. प्रश्न समस्यात मी आहे, आधार दुखला मी आहे. आणि जर तो आहे तर चमत्कार निश्चित आहे. हालेलुया. जर तो आहे तर सामर्थ्य आहे, तो आहे तर उत्तेजन आहे, तो आहे तर वेगळं काय तर जीवन आहे. ते आम्हाला जगता आलं पाहिजे. म्हणून आम्ही आनंदानं, हर्षानं जगायचं. सैतान नाराज करेल, सैतान बोलेल, सैतान पुन्हा नवीन जुन्या गोष्टी आणेल,
सैतान किंवा शेजार काहीतरी होईल, पण लक्षात ठेवा देवाच्या आत्म्याच्या अधीन व्हायला पाहिजे, मग सगळे व्यवस्थित होईल. ओके, शेवटी अजून एक गोष्ट सांगेल. ठीक आहे, वाचा बरं. मत्ती कुशुरबान किंवा ओके प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण जाऊया आणि मग मी प्रार्थना करेन. 5 मिनटात संपवतो. ओके, 33:11 प्रेषितांचे कृत्ये. संत पाऊल काय म्हणतो आणि मग ते 5:10 अध्यायावर 10 वचन. ओके, मग ते 5:10 तिकडे सांगतो प्रेषितमध्ये काय आहे. आपल्या परिचयाचं वचन आहे. तिथं असं म्हटलेलं आहे 5व्या अध्याय 10व्या वचनामध्ये. ओके, माझ्यामुळे जेव्हा तुमची लोक निंदा करतील, छळ करतील, तुमच्या विरुद्ध सर्व लवाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही का बरं आनंद करायचा? धन्य आहात. हालेलुया. पुढं आनंद करा, उल्हास करा, मना प्रतिफळ मोठा आहे स्वर्गात. त्याचा खूप मोठा आशीर्वाद आहे तुम्हाला. आमेन. आणि म्हणून आनंदी जीवन जगला ना तुम्ही आशीर्वादित असणार आहे. हालेलुया. कधी कधी आमचं किती आम्ही नाराज जीवन जगतो नाही का. हालेलुया. गेल्यास मला आणि अनेकांनी विचारलं काय झालं का, तुम्ही दुःखी आहे का, आमच्याकडून काय झालं का. घरी पण आले विचारलं, नाही म्हटलं मी काय नाराज नाही, काय नाही, दुःखी नाही वगैरे. पण वाटतं की मंडळीनं आणि प्रार्थनेमध्ये विश्वासामध्ये वाढत वचनामध्ये राहावं. हालेलुया. तुम्हाला माहीत आहे का आपली मंडळी आशीर्वादित आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आशीर्वादितच राहावं. नवीन बनवले तुम्हाला, नवीनच तुम्ही जीवनात जगायला पाहिजे. आणि इथं म्हटलं की आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठं. म्हणा मोठं. शेजाऱ्याकडे बघायचं माझं मोठं प्रतिफळ, मला लई मोठे आशीर्वाद. आनंदी राहिलं तर, रडगाणं गायलं तर नाही. आमेन. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे, कारण तुमच्यापूर्वी संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी असा छळ केला. ओके. हालेलुया. ओके. नीतिसूत्र 10वा अध्याय 22 वचन. शेवटी स्वर्गात प्रतिफळ मोठा आहे म्हणून आनंद करायचा. शेवटी आणि पुढं आता थोडंसं उत्तेजन तुम्हाला, मग हां, परमेश्वराचा आशीर्वाद मना समृद्धी देतो. ओके. पुन्हा काय करत नाही, कष्ट देत नाही तुम्हाला. देव दुःख देत नाही, तो पुन्हा त्रास देत नाही. तुमचा आशीर्वाद म्हणजे समृद्धी आहे. तुम्ही आनंद राहिल्यानं तुम्हाला समृद्ध जीवन जगता येईल. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा मी सांगतो, प्रयत्न करून आनंदाचं जीवन जगायला सुरुवात करा. हालेलुया. त्याचा आशीर्वाद समृद्धी आणतो. तिथं म्हटलं की तो तुम्हाला दुःख पुन्हा देत नाही, कष्ट देत नाही. हालेलुया. आज मी तुमच्यासाठी मला म्हणाले की आणि एक भाकीत करावं की तुमच्या जीवनामधलं कष्ट सगळं निघून गेलेलं आहे आणि आनंद देवाने आणलेला आहे. हालेलुया. निराशा निघून गेलेली आहे, कारण देव आमच्यामध्ये आहे. हालेलुया. तो म्हणतो की तुम्हाला आणखी कष्ट देणार नाही. आणखीन एक 10वा अध्याय 22 वचन नीतिसूत्रे. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. हां, म्हणा समृद्धी देतो. आणखी कष्ट देत नाही. हां, काय देतो? परमेश्वराचा आशीर्वाद, समृद्धी, सगळं काय देतो देव. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आनंदी राहायचं. प्रभू आशीर्वाद देणाराच देव आहे. हालेलुया. आशीर्वाद देणारा देव आहे. ठीक आहे. शेवटी नीतिसूत्रे 15वा अध्याय 13 आणि 15. आनंदी जर मन असेल तर मुख काय होतं? म्हणा प्रसन्न. सारखं स्माईल करा. तुम्हाला माहिती आहे का क्लब आहेत, ते क्लबमध्ये नुसतं हसायला बोलवतात लोकांना, माहीत आहे का? हां बसा, हा 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 हा. आहे का माहिती? पण आम्हाला तसं नकली करायची काय गरज? तुमचं इथून आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला कळालं ना तर तुम्ही निश्चित हे करू शकता. आनंदीच राहायचं, काही टेन्शन नाही. काय 12 चेहरा वाजलं नाही पाहिजे.
आमेन. कारण देव जर आमच्याबरोबर आमच्या पक्षाचा आहे तर आम्ही आनंद दुःखी राहायचं नाही. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे? ओके 15 13 वचनामध्ये काय म्हटलं? आनंदी आणि मुख हे तुम्हाला काय करतं? आणि प्रसन्न होते, मनातील खेदाने हृदय भंग पावते. आणि 15 दुःखग्रस्ताला सर्व दिवस वाईट असतात. हां म्हणा, सर्व दिवस. कुणाला? दुःख तुम्ही करू लागला रावला ना त्यात ना, तुम्हाला सगळे दिवस कसे असतात? मी सांगत नाही, शलमोनराला सांगतो इकडे. आमेन. म्हणून खिन्न राहू नका. पुन्हा सांगेल, कम ऑन रिजॉइस. हालेलुया. प्रभूच्या वचनामध्ये राहा, विश्वासाने चाला. तिथं म्हटलं की आणि मग दुःखग्रस्ताला सर्व दिवस काय असतात? वाईट असतात. पण ज्याचे हृदय आनंदी असते त्याला सदा म्हणा मेजवानी असते. शेजारा सांगायची मेजवानी. ओके, उभं राहा जागेवरती. हालेलुया. दुपारी मेजवानी. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. ओके. कारण आज एकच गोष्ट प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे, चीअर अप. आनंदी राहा, धीर धरा. प्रश्न समस्या याकडे दुर्लक्ष करा. आजारपणाचं काय तो असू द्या नाही तर नसू द्या. हालेलुया. पण देव आहे ना, आरोग्य दिलेलं आहे. ओके. संत पावलाला म्हटलं की मी 3दा प्रार्थना केली. देव म्हटलं की गप बस, माझी कृपा तुला बस. हालेलुया. म्हणून आनंदी राहू आणि लोकांना आनंदी करू. आमेन. डोळे बंद करा. क्लोज युअर आयज. धन्यवाद देवात का देवाला. अगं संत स्तोत्रामध्ये त्यांना आनंद पेरलेला आहे तुमच्या जीवनामध्ये. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. मंडळी आणि मला पाहणाऱ्यांना तुझ्या स्वाधीन करतो. सर्व खिन्नता नाजो येशूच्या नावामध्ये निघून जाणे माझ्या देवा. दुःख असेल, टेन्शन आहे, कष्ट आहे, छळवणूक झालेली आहे, मन व्यथित आहे, कुणाला सांगता येत नाही, बोलता येत नाही, काही का परिस्थिती असणार. पण आज त्या सर्व आणि परिस्थितीला बदलणारा तो परमेश्वर आहेस. तू जगाला जिंकलंस माझ्या देवा. या बिकट परिस्थितीतून मात केलेली आहेस. आणि म्हणून तू आम्हाला म्हटलं की आनंदी राहा, हर्षित राहा. मी आहे, मी तुमच्याबरोबर आहे. धन्यवाद देतो. मी तुझे आभार मानतो. सर्वांना आशीर्वादित कर येशूच्याद्वारे. आमेन. आमेन.